नागपूर महानगरपालिकेमध्ये मी चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि अवघ्या या 4 टर्ममध्ये मी स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष, नंतर ऑक्ट्रा समिती अध्यक्ष आणि उपनेता होतो महानगरपालिकेच्या सत्तापक्षाच्या। आणि आज माझ्यावर माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय दयाशंकरजी तिवारी, माननीय कृष्णाभाऊ, माननीय प्रवीणजी तटके, माननीय मोहनभाऊ मते यांनी आज माझ्यावर नागपूर महानगरपालिकेच्या पक्षनेता म्हणून ही जबाबदारी दिली आहे। मी त्यांचे आभारी आहो। मी सगळं नगरसेवकाला आमचे 103 नगरसेवक इथे मिळून आहे। आम्ही ती सर्व नगरसेवकांना घेऊन ती महानगरपालिका चालवीन आणि सर्व पक्षाला बी न्याय देण्याचे काम मी करीन आणि सोबत सर्व विविध पक्षाचे जे नगरसेवक असतील त्यांना बी मी सोबत एकत्र घेऊन महानगरपालिकेत काम करीन आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन काम करण्याची संधी आपण सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून देऊन आणि चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण काम करून हीच आपल्याला ग्वाही देतो। गटनेत्याची निवडी कधी होणार, महापौर पदाचा तिढा कधी सुटणार, इथून पुढे काय प्रक्रिया असेल? गटनेता ह्या 2 तारखेला आम्ही करणार आहोत आणि पूर्ण जे 102 आणि 101 आणि 101 शिवसेना असे आम्ही 103 लोकांचे गटनेत्याची 2 तारखेला आम्ही सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी करणार आहोत आणि 6 तारखेला महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती या तिन्ही निवडणुका आम्ही 6 तारखेला होणार आहे महानगरपालिकेच्या हाऊसमध्ये। आणि 2 तारखेला मला असं वाटतं की 2 तारखेला त्याचे फॉर्म आम्ही भरणार आहोत असं मला लक्षात येते की पार्टी जे मला आदेश करेल त्याच्यावर मी समोर हे करीन, प्रयत्न करीन।